राजकीय स्कोर सेट करण्यासाठी सिलेक्टिव्ह भूमिका घेणाऱ्यांना पुढे करून अजित पवारांची मीडिया ट्रायल. कोर्डूमधील प्रकरणामध्ये अजितदादांच्या बोलण्याच्या शैलीमुळे घोळ. रोहित पवारांची प्रतिक्रिया. अशी प्रकरणं बाहेर आली की अजित पवार एकतर नाराज असतात किंवा आजारी असतात. अंजली दमानी यांचा टोला. घरचे संबंध असल्यानं रोहित पवार अजितदादांच्या बाजूने बोलतात. मंत्री योगेश कदमांची रोहित पवारांवर टीका. अजित पवारांच्या व्हिडिओ कॉलचं रोहित पवारांनी समर्थन केलं होतं. माढ्याच्या कोर्डू गावातील ग्रामस्थांकडून शुक्रवारी दिवसभर गाव बंदची हाक. गावची बदनामी होत असल्याचा आरोप करत गावकरी आक्रमक. गावातून 30,000 दूध संकलन बंद राहणार. मराठा आंदोलकांवरील गुन्हे येत्या महिन्याअखेरपर्यंत मागे घेण्याची प्रक्रिया राबवणार. प्रत्येक सोमवारी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून आढावा घेणार. मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती. ठाण्यामध्ये सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल. महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकत भाजपच्या गणेश नाईकांकडून अप्रत्यक्षपणे शिंदेंना आव्हान. तर महायुतीचाच महापौर ठाण्यामध्ये बसेल. श्रीकांत शिंदेंचं उत्तर. गणेश नाईक म्हणजे भाजप नाही. कोणी काही बोलल्यानं नवी मुंबई किंवा ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंचं अस्तित्व कमी होणार नाही. उदय सामंतांचं प्रत्युत्तर. ठाण्यामध्ये सत्तेसाठी रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल. नाईकांनी केलेलं भाष्य. कॅबिनेटमध्ये फक्त गँगवॉर होणं बाकी. ठाणे नवी मुंबईमध्ये गणेश नाईक नेपाळ स्टाईल क्रांती घडवणार. संजय राऊतांचा दावा.